हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण शिकणार आहोत क्लास 6 चॅप्टर नंबर 2 प्रॅक्टिस सेट 2.1 लाईन्स अँड अँगल्स महाराष्ट्र. बघूया आता. तर बघा, आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 शिकायच्या आधी काही महत्वाचे काही पॉइंट शिकायचे आहेत. तर बघा, पॉइंट म्हणजे काय, बिंदू. सांगते, जसं आता ह्या पेन्सिल आहे, पेन्सिलने असं केलं आपण पॉइंटचं टोक, पेनाने केलं असं, हे झाले आपले पॉइंट झाले. सपोज याला नाव दिलं ए बी सी. ठीक आहे, हे काय पॉइंट आहे. तर बघा, आपण पॉइंट म्हणजे काय ते लिहूया. ते महत्वाचं डेफिनेशन आपल्याला शिकावं लागतील. तर बघा, पॉइंट हॅज नो लेंथ. पॉइंटला काय असते, लेंथ नसते. पॉइंट हॅज नो लेंथ, width or thickness. पॉइंटला काय लेंथ नसते, विड्थ नसते किंवा थिकनेस नसते. आणि ते कशाने डिनोट करतात, आता हे बघा, हे काय पॉइंट आहेत आणि ते कशाने डिनोट करतात, कॅपिटल लेटर. बघा काय, कॅपिटल लेटर्स इन इंग्लिश. आर यूज टू डिनोट पॉइंट्स. ओके, पॉइंट डिनोट करायला काय इंग्लिश मधलं कॅपिटल लेटर. जसं आता आपण एक्झाम्पल बघा, आपण आता हे वर 3 पॉइंट दिले आहे, तर आपण याला कसं डिनोट करू, पॉइंट ए, नंतर काय पॉइंट बी कॅपिटल लेटरने, पॉइंट सी. ओके, हे झालं आपलं पॉइंट. आता आपण दुसरं बघूया. दुसरं काय आहे, आपल्याला लाईन. ठीक आहे, आता काय शिकायची, आपल्याला लाईन शिकायची आहे. पॉइंट झालं, आता आपण लाईन शिकूया. तर बघा, लाईन म्हणजे काय असते ते, मी आधी लिहूनच घेते इथं. तर बघा, आता काय आपण लाईन बघून राहिलो. ठीक आहे, तर लाईन इज वन डायमेन्शनल. लाईन काय असते, वन डायमेन्शनल, अँड देअर आर अन इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स. आणि त्याच्यावर काय इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स असतात ऑन अ लाईन. लाईन इज, हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे, लाईन इज इनफायनाइट ऑन बोथ साइड. ठीक आहे, ती दोन्ही साईडला काय आहे, असं काय लाईन वाढू शकते, इनफायनाइट ऑन बोथ साइड्स. ठीक आहे, तर बघा, लाईन म्हणजेच काय होते, तर रेषा होते. रेषा काय दोन्ही बाजूंनी काय अनंत असते, म्हणजे काय अशी ती दोन्ही साईडने काय होते, वाढू शकते. म्हणजे तिला काही हे नाही, म्हणजे ती अशी इकडे इकडे बघा, आता इकडे पुढे पण वाढू शकते, ती इकडे पण वाढू शकते. म्हणजे काय आहे ते इनफायनाइट. ओके, तर रेषा काय आहे, अनंत असते दोन्ही बाजूनी, म्हणजे दोन्ही बाजूनी काय इनफायनाइट वाढत जाते. ठीक आहे, वाढू शकते. तर बघा, आता रेषाला नाव कसं देतात, तर रेषेचे नाव काय कोणत्याही दोन बिंदूंचा वापर करून लिहिली जाते. म्हणजेच काय लाईन कशी लिहितात, तर जसं आता ही जशी काय आहे लाईन आहे, तर ठीक आहे, याला काय आपण असं लाईन, याला नाव देऊया आपण डी ई. ठीक आहे, तर आपण याला काय
लाईन डी म्हणू शकतो, किंवा असं आपण त्याला एकच नाव पण देऊ शकतो. सपोज आता एल दिलं याला, तर याला आपण काय लाईन एल पण म्हणू शकतो. म्हणजे एका सिंगल लेटरने किंवा अशा 2 लेटरने आपण काय लाईनला डिनोट करू शकतो. ठीक आहे. तर लाईन काय दोन्ही साईडनी काय असते, इनफायनाईट असते. ठीक आहे. म्हणजे ती दोन्ही साईडनी अशी अशी वाढत जाऊ शकते. ओके, तिला लाईन म्हणतात. तर बघा आता अजून पुढचं एक बघूया आपण. तर पुढे काय आहे, आपल्याला काय शिकायचंय, कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजेच काय एक रेषीय आणि गैर एक रेषीय. तर हे काय झालं, कोलिनियर म्हणजे एक रेषीय, हे झालं एक रेषीय, आणि हा झाला गैर एक रेषीय बिंदू. ओके, आणि हा झाला एक रेषीय. ओके, एक रेषीय म्हणजे एका रेषेवर. तर बघा आता ह्याच्यामध्ये काय असते, तर बघा काय एक रेषीय आणि गैर एक रेषीय म्हणजे कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स. तर काय असतं ते, इफ अ सिंगल लाईन पासेस थ्रू थ्री और मोर सच पॉइंट्स दे आर कॉल्ड कोलिनियर पॉइंट्स. काय जर एकच रेषा अशा काय 3 किंवा अधिक बिंदू मधून जात असेल तर त्यांना काय म्हणतात, एक रेषीय बिंदू म्हणतात. 3 किंवा अधिक बिंदू मधून जर एकच रेषा जात असेल. आता इथं आपण एक्झाम्पल घेऊया. आता हा बघा, हा एक पॉइंट घेतला, हा एक पॉइंट घेतला. आता ही रेषा काढली. तर ही काय ए बी सी ही पॉइंट झाले. ठीक आहे. ती ही रेषा काय तिने एकाच लाईन मधून जात आहे. सिंग कोलिनियर कसे असतात, हा इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, हे ए बी सी. तर ही लाईन जाते नाही अशी जाईल का, अशी जाईल. मग हा पॉइंट वरचा हा काय होईल, हा सुटला जाईल. हा जो पॉइंट आहे हा सुटला इथून. किंवा मग जर आता ही गेली अशी इथून, तर हा पॉइंट सुटेल ना, सी पॉइंट सुटेल. ठीक आहे. सी पॉइंट सुटेल. जर ही ए बी गेली इथून तर हा सी सुटेल. म्हणजे कुठला तरी पॉइंट सुटेल. म्हणजे एका लाईन मधून जाते का ती, नाही. म्हणून हे काय झालं, एका लाईन मधून जाणारे जे सरळ असतात ते कोलिनियर आणि हे नॉन कोलिनियर. ठीक आहे. हा याच्यामधला डिफरन्स आहे. आता बघूया, आता आपल्याला यामध्ये काय प्लेन शिकायचंय. तर बघा आता आपल्याला काय शिकायचंय, प्लेन. प्लेन म्हणजे काय होते, तर बघा आता जसं आता हा काय आहे, सरफेस आहे कशाचा, टेबलचा. याला काय म्हणतात, प्लेन म्हणतात. ठीक आहे. जसं आता काय अजून जसं ब्लॅकबोर्डचा सरफेस, हा काय आहे, हा जो वरचा सरफेस आहे याला काय म्हणतात, प्लेन म्हणतात. आणि तो कसा असते, इनफायनाइट ऑन ऑल साइड्स. अ फ्लॅट सरफेस, हे बघा इथं दिलंय, फ्लॅट सरफेस. फ्लॅट सरफेस दॅट इज इनफायनाइट ऑन ऑल साइड्स. हा काय आहे, इनफायनाइट आहे ऑन ऑल साइड्स. ठीक आहे. म्हणजे काय तो अनंत अनंत असा आहे. म्हणजे इकडे वाढू शकते, इकडे तिकडे, सर्व बाजूंनी काय आहे, तो अनंत आहे. अशा पृष्ठभागाला काय म्हणतात, तर प्लेन असे म्हणतात. ठीक आहे. त्याला काय म्हणतात, प्लेन म्हणतात. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, प्रतल म्हणतात. मराठीमध्ये त्याला प्रतल. ठीक आहे. तर तो काय असते, अनंत असते, चारी साईडने वाढू शकते. आता आपण शोन बाय एरोज. ओके.
आणि त्याला डिनोट कशाने करतो तर कॅपिटल लेटर ई. ठीक आहे, आता आपण याला काय प्लेन ई असं नाव दिलं. आता आपण हा याला काय दिला ई. ठीक आहे, म्हणजे हा काय झाला प्लेन ई झाला. तर आता आपण सेगमेंट शिकूया. जे इथं येणार आहे ते पॉइंट घेते मी, ते शॉर्ट मध्ये घेते, पूर्ण डिटेल मध्ये सांगत नाहीये. मेन पॉइंट आपण आता कशाला काय म्हणतात ते. तर बघा, सेगमेंट म्हणजे काय असते, द पार्ट ऑफ द लाईन फ्रॉम पॉइंट पी टू पॉइंट क्यू. ठीक आहे, पार्ट ऑफ द लाईन फ्रॉम पॉइंट पी टू पॉइंट क्यू इज अ लाईन सेगमेंट. तर बघा, ही जशी काय आहे, ही लाईन आहे. ओके, पण आपण लाईन सेगमेंट कशाला म्हणू. हा बघा, इथं ही पूर्ण झाली लाईन, हा पी आणि हा काय झाला क्यू पॉइंट. तर लाईन सेगमेंट कशाला म्हणायचा तर ह्या पी पॉइंट पासनं क्यू पॉइंट पर्यंत. ठीक आहे, याला काय म्हणू आपण लाईन सेगमेंट. ह्या पूर्ण लाईनला आपण लाईन सेगमेंट म्हणू का नाही. हे पी पॉइंट पासनं क्यू पॉइंट पर्यंत पार्ट ऑफ द लाईन फ्रॉम पॉइंट पी टू पॉइंट क्यू. ठीक आहे, पॉइंट पी टू पॉइंट क्यू याला काय म्हणू आपण लाईन सेगमेंट म्हणू. आणि ते म्हणजेच काय रेषाखंड. ठीक आहे, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात रेषाखंड. खंड म्हणजे थांबलेला. रेषा म्हणजे अशी अनंत, दोन्ही साईडनी काय इनफायनाइट. पण रेषाखंड, रेषेला काय झाला खंड झाला म्हणजे ती थांबली, म्हणजेच ते काय लाईन सेगमेंट. आणि त्याला डिनोट कसे करतात तर बघा, त्याला डिनोट कसं करायचं बघा, सेगमेंट पी क्यू, किंवा आपण याला सेगमेंट क्यू पी पण म्हणू शकतो. याला असं डिनोट करायचं आणि वाचायचं कसं लाईन सेगमेंट पी क्यू किंवा लाईन सेगमेंट क्यू पी, आणि याला डिनोट करायचं सेगमेंट पी क्यू और सेगमेंट क्यू पी. ठीक आहे, आता अजून आपण आता काय सेगमेंट, आता आपल्याला रे शिकायचं आहे. तर रे म्हणजे काय ते बघू. तर बघा, रे म्हणजे काय असते, रे इज अ पार्ट ऑफ अ लाईन दॅट स्टार्ट्स फ्रॉम अ पॉइंट अँड एक्सटेंड इन इनडेफिनेटली इन वन डायरेक्शन. ठीक आहे, हे बघा काय होते, ते स्टार्ट होते एका पॉइंट पासनं आणि दुसरीकडे काय एक्सटेंड होते इनडेफिनेटली अनिश्चितपणे, म्हणजे ती काय वाढतच जाते इन वन डायरेक्शन. तर कसं असतं रे बघा, आता हा इथून स्टार्ट झाला, तर हा इकडे हा ए पॉइंट पासून स्टार्ट झाला. इथं आपण बी नाव देऊया. ठीक आहे, हा काय रे आहे. हा पण काय आहे रे आहे, याला नाव देऊया पी क्यू. ठीक आहे, हा इथून काय स्टार्ट होतोय, हा इथून काय झाला स्टार्ट झाला, याला काय म्हणतात स्टार्टिंग पॉइंट म्हणतात. जिथं स्टार्ट होते त्याला काय म्हणतात स्टार्टिंग पॉइंट, म्हणजेच काय आरंभ बिंदू. ठीक आहे, तर हा झाला रे. आता आपण प्रॅक्टिस सेट कडे वळूया. याला काय असते स्टार्टिंग पॉइंट असते, एंडिंग पॉइंट नसते रेला. ठीक आहे, तो काय तो वाढतच जातो पुढे, एक्सटेंड इनडेफिनेटली. ओके, अनंतपर्यंत तो वाढत जातो. आपण आता इकडे वळूया आपल्या प्रॅक्टिस सेट कडे. तर बघा, आता प्रॅक्टिस सेट काय आहे हे थोडक्यात सांगितलं आहे, फक्त आपल्याला त्याची आयडिया यावी म्हणून. पॉइंट कशाला म्हणतात, लाईन सेगमेंट कशाला म्हणतात, तर रे कशाला म्हणतात. ओके, तर आता बघा प्रॅक्टिस सेट काय 2.1. practice set 2.1. Look at the adjacent diagram and write the names of the terms given below. तर आपल्याला काय इथं
पॉइंट्स, लाईन सेगमेंट, रेज, कोलिनियर पॉइंट्स, लाईन आणि नॉन लिनियर पॉइंट्स आपल्याला सांगायचे आहेत त्यांना. ठीक आहे, तर आपण क्वेश्चन नंबर 1 घेऊया. तर बघा आता क्वेश्चन नंबर 1चा इथं, ठीक आहे, इथं बाजूला घेऊया. पहिला काय आहे आपल्याला पॉइंट. क्वेश्चन नंबर काय 1चा काय फर्स्ट. ओके, पॉइंट सांगायचे आहेत आपल्याला. पॉइंट्स, तर पॉइंट्स काय कॅपिटल लेटरने डिनोट करतात. ठीक आहे, ते तिथं पॉइंट्स किती आहेत. मग आता हा काय ए, बी, सी, डी, ई आणि ओ. ठीक आहे, हे झाले त्याचे पॉइंट्स झाले. ठीक आहे, तर ते कसे डिनोट करू आपण बघा आता. पॉइंट काय ए. ओके, कॅपिटल लेटरने डिनोट करतात ते. पॉइंट बी, नंतर काय पॉइंट सी, नंतर काय होतं पॉइंट डी. ओके, नंतर काय होतं पॉइंट ई आणि पॉइंट ओ, जो सेंटरला होता तो पॉइंट ओ होता. आता सेकंड काय आहे तर बघा लाईन सेगमेंट. ओके, लाईन सेगमेंट. तर लाईन सेगमेंट बघूया आपण. लाईन सेगमेंट काय आहे तर बघा, सेगमेंट हे बघा, हे एक आहे ओ ए, हे ओ सी झाली, ह्या ओ पासनं हे बी पर्यंत, नंतर हे काय ओ डी झाली, ओ ई झाली, ठीक आहे, डी ई झाली. अजून हे पण होऊ शकते डी बी पण होऊ शकते. ठीक आहे, भरपूर लाईन सेगमेंट आहेत इथं. तर आत्ताच आपण बघितलं लाईन सेगमेंट म्हणजे काय, त्याला काय 2 पॉइंट असतात ठराविक असे. ठीक आहे, तर आता आपण लाईन सेगमेंट लिहूया. तर बघा, हे झाले, त्याला लिहितात कसं सेगमेंट ए ओ किंवा ओ ए लिहायचं. ठीक आहे, सेगमेंट बी ओ, सेगमेंट सी ओ, सेगमेंट काय डी, सेगमेंट ओ डी, सेगमेंट बीई, सेगमेंट बी डी आणि सेगमेंट डी. सेगमेंट डी झालंय. ओके, ठीक आहे, हे झालं आपला लाईन सेगमेंट. आता थर्ड काय आहे बघूया. पॉइंट झाला, लाईन सेगमेंट झाला. आता काय आहे रेज. तर रेजला काय स्टार्टिंग पॉइंट असते. ठीक आहे, आताच शिकलो आपण. तर बघा आता इथं रेज कोणत्या असणार. आता बघा रेज, आपण हे रेज करूया. तर बघा रेज, आता बघा हा जसा ओ पासनं इकडे गेला, हा ओ पासनं स्टार्ट झाला, हा ओ पासनं इकडे सी कडे, ओ पासनं ए कडे, म्हणजे हे 3 रेज तर इथंच झाले. मग आता अजून हा ओ पासनं इकडे आला, ओ डी झाला. ठीक आहे, हा ओ ई पण होऊ शकते, ओडी नाही, हा बघा, हा ओडी तर झाला आपला. ईडी पण होऊ शकते. ई हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि हा इकडे पुढे वाढतच चाललाय. ठीक आहे, अशा प्रकारे हे काय झाले आपले रेज झाले. आता आपण लिहून घेऊया.
आता काय आपण अरेज लिहित आहोत. तर अरेज लिहिताना कसं लिहायचं, असं रे जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो आधी लिहायचा. ठीक आहे, आणि मग तो पुढे वाढत जाणार आहे. ठीक आहे, रे नंतर ओ ए, रे ओ सी, नंतर काय रे ओ बी, नंतर रे ओ डी, नंतर रे ई डी. ओके, स्टार्टिंग पॉइंट काय आहे था ई आहे. ठीक आहे, आता रेत झाले. आता चौथा बघू आपण. चौथा काय आहे, चौथा आहे कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे काय, एका लाईनवर असणारे 3 पॉइंट. ठीक आहे, आपण याची डेफिनेशन बघितली आताच. तर बघा, एका ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत, बघा आता कोलिनियर पॉइंट्स हे बघा, हे 3 आहेत. नंतर हे 3 झाले, डी ओ बी, डीई ओ झाले, डीई ओ बी. हे 3 झाले, हे 3 झाले. ठीक आहे, मग नंतर हे 3 झाले. हे झाले आपले कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे, तर बघा आता चौथं कोलिनियर पॉइंट्स. बघा काय आहे, एका लाईनवर काय आहे, डी ई ओ बी. ठीक आहे, हे झाले आपण कोलिनियर पॉइंट्स. आता काय पाचवा काय आहे, लाईन. पाचवा काय आहे, लाईन. तर बघा आता लाईन कोणत्या कोणत्या आहे. लाईन म्हणजे काय, दोन्ही साईडला एक्सटेंड होतात त्या. ठीक आहे, ज्याला काही स्टार्टिंग पॉइंट नसते. तर आता बघूया लाईन आपण. तर बघा, हे डी बी एक लाईन झाली. डी बी झाली एक लाईन. अजून काय झाली, डी, इकडे काय झाले, डी बी झाली लाईन काय, डी आणि ओ. हे ओ पण इकडे पुढे वाढत आहे. त्याच्यानंतर झाली लाईन हे ई आणि बी. हा ई पुढे वाढत आहे इकडे, ही ई अशी इकडे वाढत आहे, बी अशी इकडे वाढत आहे. मग लाईन अजून काय, ई आणि ओ. लाईन ही ई आणि ओ पण, म्हणजे हा ओ इकडे वाढत आहे आणि ई इकडे वाढत आहे. ठीक आहे, तर लाईन म्हणजे काय, दोन्ही साईडला वाढतात त्या. म्हणजे ही अशी लाईन झाली. त्याला एंड पॉइंट नसते. तर आता आपण नाव लिहूया लाईन. आणि लाईन कशी डिनोट करतात, असं लिहायचं, लाईन डी ई. लाईन एका सिंगल स्मॉल लेटरने पण आपण डिनोट करू शकतो, लाईन डी बी. ठीक आहे, लाईन डी ओ. ठीक आहे, ती डी कडे पण वाढत आहे, ओ कडे पण वाढत आहे. लाईन ई बी, लाईन ई ओ. ओके, एवढ्या लाईन झाल्या आपल्या. आता आपल्याला काय करायचंय, नॉन कोलिनियर पॉइंट्स. नॉन कोलिनियर, आताच आपण बघितलं नॉन कोलिनियर म्हणजे काय ते. ठीक आहे, नॉन कोलिनियर पॉइंट. तर बघा,
म्हणजे काय, एका रेषेवर नसणारे. तर आता इथं नॉन कोलिनियर कोणते होतील, तर बघा हे जसा ए बी सी, हे पॉइंट 3 एका लाईनवर नाही आहेत, जसं ई ओ सी, हे पॉइंट नाही आहेत एका लाईनवर. डी ओ सी, ठीक आहे. बी ओ सी हा एक झाला, हा ए ओ बी एक झाला, बी ओ सी एक झाला, ठीक आहे. अशा प्रकारे हे नॉन कोलिनियर पॉइंट. तर बघूया आता आपण. तर याचा आन्सर नॉन कोलिनियर पॉइंट. तर हे बघा कसं लिहायचं, पॉइंट्स काय, ए ओ आणि काय सी, ठीक आहे. अजून काय, पॉइंट्स ए बी आणि काय सी, पॉइंट्स ए बी सी. मग नंतर अजून काय, पॉइंट्स डी ओ आणि ए, असं कॉमा द्यायचं याला प्रॉपर. पॉइंट्स ए ओ बी, ओके. 1 2 3 4, ठीक आहे. अजून काय, ए ओ ई, पॉइंट्स ए ओ ई, ठीक आहे. हे झाले आपले नॉन कोलिनियर पॉइंट, ठीक आहे. तर हा क्वेश्चन नंबर 1 आपला कंप्लीट झालाय. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. तर हा पूर्ण क्वेश्चन इथं कव्हर झालाय, तुम्ही बघू शकता. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊन घ्या. क्वेश्चन नंबर 1चं हे पूर्ण सोल्युशन आहे इथं. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. बघा आता 2 काय आहे. काय, हा बघा सेकंड, ड्रॉ द फॉलोइंग फिगर, लाईन बी टी, त्याच्यानंतर रेड ई, लाईन एम पी, लाईन वाय आणि पॉइंट एम, ठीक आहे. खूप सिंपल आहे. तर बघा आता लाईन काय करायची, आपल्याला बी टी काढायची आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 घेऊया. क्वेश्चन नंबर 2 मधला काय, फर्स्ट, ओके. तर आपल्याला काय, लाईन दिलेली आहे, अशी तुम्ही स्केलनी काढा लाईन, ओके. असे स्केल घ्यायची, स्केलने अशी लाईन काढायची, ओके, प्रॉपर. झाली लाईन, ओके. हिचं नाव, हिला नाव दिलंय लाईन बी आणि टी, हे 2 पॉइंट झालेचे. लाईन काय, बी टी. आता दुसरं दिलं आहे रे डी, ठीक आहे. तर बघा रे कसं असते, हा चला, याला काय असते, स्टार्टिंग पॉइंट असते, ठीक आहे. हा काय झाला, रे डी ई, म्हणजे हा डी पासून स्टार्ट झाला आणि ई कडे इकडे पुढे एक्सटेंड होत आहे, ठीक आहे. आता काय, थर्ड वन इज लाईन वाय, ठीक आहे. तर आता ही झाली लाईन वाय, ठीक आहे. असं आपण सिंगल लेटरने पण डिनोट करू शकतो, सॉरी, ह्याला लाईन काय वाय. आता फोर्थ आहे
फोर्थ आहे सॉरी हे फोर्थ होतं लाईन वाय, हे जे लाईन वाय आहे हे होतं फोर्थ. आणि आता काय थर्ड, इथं थर्ड येईल. ठीक आहे. थर्ड आहे लाईन एम पी. तर बघा इथं इथं 2 लेटरने डिनोट केला आहे. लाईन काय एम पी, एम पी, लाईन एम पी. ठीक आहे. हे थर्ड आहे. आता फिफ्थ आहे पॉइंट एम. ठीक आहे. तर पॉइंट एम आता आपण सिंगल पॉइंट घ्यायचा आहे, त्याचं नाव दिलंय पॉइंट एम. ठीक आहे. हा झाला पॉइंट एम. काय झाला पॉइंट एम. ठीक आहे. अशा प्रकारे आता आहे क्वेश्चन नंबर 2 चे काय आन्सर आहे. ठीक आहे. ही झाली लाईन बी टी, हा झाला रे डी ई, ही झाली लाईन वाय, लाईन एम पी आणि काय पॉइंट एम. ओके. क्वेश्चन नंबर 2 झालेला आहे आपला. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघूया आपण आता. ड्रॉ डायग्राम दॅट इलिस्ट्रेट द फॉलोइंग पॉइंट्स. आता काय म्हणते फर्स्ट त्याच्यामधला थर्डचा पॉइंट पी लाई जाऊन लाईन ए बी. ए बी वर काय पॉइंट पी दाखवा. त्याच्यानंतर पॉइंट ई अँड एफ आर ऑन लाईन एम बट डी डू नॉट ऑन लाईन एम. ठीक आहे. पण डी लाईनवर नाही आहे, ई आणि एफ लाईनवर आहेत. आता थर्ड आहे रे ड्रॉ रे ओ पी अँड रे ओ क्यू. ठीक आहे. आता आपण थर्ड बघूया. आता बघा क्वेश्चन नंबर काय 3. तर बघा फर्स्ट काय आहे, फर्स्ट आपल्याला काय ड्रॉ करायची आहे, याच्यामधला फर्स्ट आहे लाईन काय ए बी ड्रॉ करायची आहे. हे आपण लाईन ए बी ड्रॉ केली. ठीक आहे. याच्यावर काय झाले ए बी. ठीक आहे. याच्यावर काय पी पॉइंट आहे. हा पी पॉइंट घेतला, पण काय पण कुठला पॉइंट नाहीये. एक मिनिट. पी पॉइंट आहे त्याच्यावर पी लाईज बट अच्छा ओनली पी. पी लाईज ऑन लाईन ए बी. ठीक आहे. तर पी कुठं आहे, हा पी पॉइंट ए बी वर आहे. हा झाला आपला थर्डचा फर्स्ट. आता थर्ड मधला सेकंड बघूया. काय आहे रेषा, काय लाईन काय काढायची आपल्याला, ही झाली लाईन एम. ओके. ही झाली लाईन एम. त्याच्यावर काय त्यांनी पॉइंट दिले आहेत लाईन एम वरती. बघा काय आहे पॉइंट्स ई, काय पॉइंट्स ई अँड एफ आर ऑन लाईन एम आणि डी इज नॉट ऑन लाईन एम. ठीक आहे. तर आता इथं पॉइंट दिले आहेत त्यांनी. आता हा आपण काय घेऊया ई पॉइंट घेऊया. ठीक आहे. एफ वर लाईन वरच आहे.
पण डी नाहीये, तर आता डी आपण असं इकडे कुठंतरी घेऊया. ठीक आहे, हे दोन पॉइंट काय ई आणि एफ लाईनवर आहेत, डी पॉइंट लाईनवर नाहीये. आता याच्यामधील थर्ड, ठीक आहे, दोन रेज काढायचे आहेत आपल्याला, रे ओ पी अँड रे ओ क्यू. ठीक आहे, तर आता ह्याच्या काय रे ओ पी. ठीक आहे, आणि इथं रे ओ क्यू. ठीक आहे, तर आता हा रे काढूया आपण. हा रे काढला ओ पी, हा स्टार्टिंग पॉइंट असते त्याचा. ठीक आहे, ओ त्याचा स्टार्टिंग ओ क्यू. ठीक आहे, हा काढला ओ क्यू. क्यू आपण असं पण काढू शकतो, असं काही दिलं नाही त्यांनी कसं काढायचं ते. जसं आता हे हा ओ पॉइंट, तर हा इकडे ओ पी असं पण असू शकतो. ठीक आहे, हा ओ क्यू असं पण काढू शकतो. ठीक आहे, हे झालं रे ओ पी आणि रे ओ क्यू. हा आपला काय थर्ड क्वेश्चन नंबर काय थर्ड संपलेला आहे. तर आता हा क्वेश्चन नंबर 2 आणि हे 3. त्याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या तुम्ही. ओके, आता काय क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 4 मला वाटते त्याच्यामध्येच करायचं आहे आपल्याला, ते जे डायग्राम दिले आहे त्याने त्याच्यामध्येच करायचं आहे. बघा आता हे डायग्राम दिली आहे, काय म्हणते शो द पॉइंट्स. तिथं पॉइंट दाखवायचे आहेत, लाईन सेगमेंट्स अँड प्लेन्स फ्रॉम द रंगोली इन द अकम्पिंग पिक्चर. म्हणजे आपल्याला त्या पिक्चर मध्ये काय दाखवायचं आहे, पॉइंट दाखवायचे, लाईन सेगमेंट आणि प्लेन. ठीक आहे, तर बघा आता इथं पॉइंट हा बघा, हा एक पॉइंट झाला, आपण याला नाव देऊ शकतो, पॉइंट ए म्हणू शकतो. ठीक आहे, हा पॉइंट बी घेऊया. ठीक आहे, इथं हे भरपूर पॉइंट आहेत, हे भरपूर पॉइंट आहेत. ठीक आहे, हे सगळे काय आहेत, पॉइंट्स आहेत. त्याला कॅपिटल लेटरने आपण डिनोट करतो. ठीक आहे, आता काय लाईन सेगमेंट. आपण याची काय ही नुसती सिंगल ही सेगमेंट घेऊ शकतो आपण. हे पूर्ण एक लाईन सेगमेंट घेऊ शकतो, ही लाईन सेगमेंट. ठीक आहे, भरपूर लाईन सेगमेंट आहे तिथं. ओके, ही लाईन सेगमेंट घेऊ शकतो. ठीक आहे, हे झाल्या लाईन सेगमेंट. ह्या काय झाल्या लाईन सेगमेंट. ओके, हे पॉइंट्स झाले, हे लाईन सेगमेंट झाले, ही पण लाईन सेगमेंट झाली, ही पण लाईन सेगमेंटच झाली. ठीक आहे, आता काय प्लेन. आता प्लेन म्हणजे काय होते, सरफेस होते. ठीक आहे, तर आता आपण इथं एखादा सरफेस घेऊया. हे बघा, हा असा आपण एक सरफेस घेतला, किंवा हा पूर्ण एक, किंवा हा जसा हा पूर्ण, हा पण एक प्लेन झाला. ओके, हा पण काय झाला, प्लेनच झाला आपला. ठीक आहे, याला आपण काय नाव देऊ शकतो, ए बी सी डी, काही कॅपिटल लेटरने डिनोट करतात त्याला. प्लेन सपोज ए दिलं याला. ओके, ते हे असे म्हणजे काय झाले आपले, हे म्हणजे आपले पॉइंट झाले. ठीक आहे, ही झाली आपली सेगमेंट झाली. हे काय झाले आपले लाईन सेगमेंट.
आता हा झाला आपला प्लेन झाला. ओके, याला आपण नाव देऊया. आपण इथं नाव दिलं ए. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आपला हा काय 4th क्वेश्चन झालेला आहे. ठीक आहे, आता आपण 5th बघूया. 5th काय आहे ते. तर बघा 5th काय, 4 इम्पॉर्टंट प्लेसेस आर मार्क्ड विथ पॉइंट्स ऑन द मॅप ऑफ इंडिया. ड्रॉ एज मेनी लाईन सेगमेंट एज पॉसिबल कनेक्टिंग दीज प्लेसेस. तर आपल्याला काय इथं लाईन सेगमेंट दाखवायचे आहेत. तर बघा आता लाईन सेगमेंट कुठून, आता हा दिल्ली दाखवला इथं. दिल्ली पासून आता इथं आपण ब्ल्यू घेऊया, ब्ल्यू चांगला दिसेल. हे बघा, इथून मग आता हा काय चेन्नई, मग अजून इथून कलकत्ता. ठीक आहे, मग दिल्ली पासून कलकत्ता. ह्या किती झाल्या, ह्या सेगमेंट झाल्या जोडणाऱ्या त्यांना. मग अजून आपण असं मुंबई टू असं कलकत्ता पण जोडू शकतो. मग असं काय हे दिल्ली पासनं चेन्नई पर्यंत पण जोडू शकतो. ह्या झाल्या सेगमेंट झाल्या. ठीक आहे, फक्त ड्रॉ करायचे आपल्याला काय मुंबई टू काय कलकत्ता. ठीक आहे, ही आपली एक सेगमेंट झाली. दुसरी काय झाली, दिल्ली टू चेन्नई. ह्या 2 झाल्या. मग नंतर मुंबई टू दिल्ली किंवा दिल्ली टू मुंबई. मुंबई टू काय दिल्ली. बघा मुंबई टू काय दिल्ली. आपल्याला फक्त जोडायचे, नाव लिहायचे नाहीये. ठीक आहे, मग दिल्ली टू कलकत्ता, दिल्ली टू कलकत्ता. ठीक आहे, मग नंतर आता ही मोठी मुंबई टू, हे बघा मोठी मुंबई टू कलकत्ता झाली. अजून काय राहिलं आपलं, चेन्नई टू कलकत्ता. चेन्नई टू कलकत्ता. ठीक आहे, आपल्याला हे फक्त असे ड्रॉ करायचे आहे, आपल्याला तिथं नाव लिहायचे नाही आहेत. हे तुम्हाला समजण्यासाठी असं करून दिलंय. तर बघूया आता आपलं काय प्रॅक्टिस संपलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे व्हिडिओ पहिल्यांदा लवकर पोहोचेल. ठीक आहे, तर धन्यवाद. अशा प्रकारे आपला हा काय प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. ठीक आहे.